नमस्कार. आज आपल्या स्टुडिओमध्ये पी.बी. अंभोरे हे बँक ऑफ महाराष्ट्राचे निवृत्त जनरल मॅनेजर होते. त्यांनी छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक, पुणे आणि हेड ऑफिसमध्ये देखील झोनल मॅनेजर म्हणून काम केलेलं आहे. त्याच्यापेक्षा त्यांची ओळख म्हणजे बँक अकॅडमिशियन म्हणून ते सातत्याने बँकिंग या विषयाचा अभ्यास करतात आणि त्याच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी व्याख्यानं देखील देतात. आज त्यांना आपण आवर्जून आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे. ते रिझर्व्ह बँकेने नुकताच जो फायनान्शियल स्टेबिलिटी रिपोर्ट प्रसिद्ध केला 30 जूनला, त्या अनुषंगाने आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. पण मला वाटतं सुरुवातीला सामान्य आपल्या प्रेक्षकांना फायनान्शियल स्टेबिलिटी रिपोर्ट म्हणजे नेमकं काय हे समजून घेणं आवश्यक आहे, आवडेल. म्हणून मी अंभोरेंना सुरुवातीला स्टुडिओमध्ये स्वागत करतो. नमस्कार. नमस्कार. आम्हाला सुरुवातीला फायनान्शियल स्टेबिलिटी रिपोर्ट म्हणजे नेमकं काय त्याची थोडं बॅकग्राऊंड तुम्ही सांगाल का? फायनान्शियल स्टॅबिलिटी रिपोर्ट हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हा पिअरली पब्लिकेशन करत राहतं. आणि बेसिकली ज्यावेळेस आपलं क्रायसिस आलेला होता 2008 मध्ये, त्याच्यानंतर बहुतेक संबंध सेंट्रल बँका ज्या आहेत आपल्या वर्ल्डवर असे रिपोर्ट पब्लिश करतात. आणि हा लेटेस्ट रिपोर्ट जो आपला पब्लिश झालेला आहे हा 30 जून 2026 रोजी झालेला आहे. आणि बेसिकली हा रिपोर्ट म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे बँकिंग सेक्टर रेग्युलेटर प्लस वेगवेगळे फायनान्शियल सेक्टरमध्ये जे रेग्युलेटर आहेत त्यांचं हे कलेक्टिव्ह म्हणजे ते कलेक्टिव्ह थिंकिंग आहे. आणि कलेक्टिव्ह प्रेझेंटेशन हे आहे की ज्याला आपण फायनान्शियल स्टॅबिलिटी अँड डेव्हलपमेंट काउन्सिल बरोबर. की जी सब कमिटी आहे याची रिझर्व्ह बँकेची, की ज्याचे चेअरमन हे फायनान्स मिनिस्टर आहेत आणि गव्हर्नर हे एज ए डेप्युटी चेअरमन आहेत. तर त्यांनी हे प्रेझेंट केलेलं आहे रिपोर्ट आहे. आणि ते दॅट रिपोर्ट इंडिकेट्स द हेल्थ ऑफ द फायनान्शियल इन्स्टिट्यूट इन द कंट्री अँड द एक्झिस्टिंग रिस्क ॲज वेल एज द इमर्जिंग रिस्क कुठले आहेत त्याचं सुतोवाच ह्या कमिटीच्या रिपोर्टमधून केलेलं जातं. बरोबर. प्रेक्षकांच्या माहितीसाठी आपण आपल्या ज्या बँकेत आपलं खातं आहे ती बँक कशी चालते, ती किती मजबूत पायावर उभी आहे हे पाहतो. पण आपली बँक ही शेवटी एकूण बँकिंग व्यवस्थेचा भाग असते. त्या व्यवस्थेमध्ये काय चाललंय, बरं चाललंय का वाईट चाललंय, त्याचे परिणाम शेवटी आपल्या बँकेवर पण होतात. त्यामुळे मला वाटतं प्रेक्षकांनी आवर्जून या फायनान्शियल स्टेबिलिटी रिपोर्ट बद्दल आज जे काही आम्ही चर्चा करतोय ती ऐकावी, समजून घेण्याचा प्रयत्न करावा. अंबोरे साहेब, आता जो फायनान्शियल स्टेबिलिटी रिपोर्ट आला, ओघाने सध्या भारतामध्ये बँकिंग इंडस्ट्रीमध्ये फील गुडचं वातावरण आहे. बँका प्रॉफिट कमवत आहेत, बँकांचं कॅपिटल साऊंड फुटिंगवर बँका आहेत, NPA पण एकदम कमी आहेत. म्हणजे मग सगळं आलबेल आहे, काहीच काळजी करण्याची आवश्यकता नाही अशी परिस्थिती आहे. आपण जर रिपोर्ट जर बघितला आणि जर मायन्युटली आपण बघितलं की RBI जरी हे सांगत असलं की बँकिंग सेक्टर इज व्हेरी रेझिलियंट अँड इट इज ऑन साऊंड फुटिंग, ॲट द सेम टाइम हे सगळं सांगत असताना RBI एक ऑप्टिमिस्टिक कॉशियस असा हा रिपोर्ट आहे. थोडंसं कॉशन सुद्धा आपल्याला देत आहे. परंतु ओव्हरऑल बँकिंग सेक्टरचं स्ट्रेंथ ही नक्की चांगली आहे. कारण ह्या ठिकाणचा डिपॉझिट ग्रोथ, ॲडव्हान्सेस ग्रोथ हा चांगला आहे. त्याच्यानंतर ही बँकिंग सेक्टरमधले जे NPAs हे कमी झालेले आहेत. त्याच्यानंतर नॉन इंटरेस्ट इन्कम हे वाढलेलं आहे. NIM स्टेबल आहेत. आणि कॅपिटल बफर्स पर्टिक्युलरली CET1 आणि टोटल CRAR हा सुद्धा बियॉन्ड म्हणजे तुम्हाला जे काही रिक्वायरमेंट आहे त्याच्यापेक्षा खूप बऱ्यापैकी आहे, मोर दॅन 17.5%. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेतच. परंतु त्याच्यामध्ये कॉशनच्या काही गोष्टी आहेत. त्या कॉशनच्या गोष्टी जर आपल्याला जर बोलायचं झालं तर पहिला मुद्दा आपल्याला असं सांगता येईल की या ठिकाणचा जो डिपॉझिट ग्रोथ आहे नाव इट इज 11.5%, whereas credit growth is more than 14.5%. So there is a gap of 3% in the deposit and credit growth. तर आता हे क्रेडिट ग्रोथ जर फंडिंग करायचं असेल तर डिपॉझिट वाढणं अत्यंत गरजेचं आहे. ह्याच्यामध्ये दुसरा ट्रेंड असा इव्हॉल्व्ह झालेला आहे की देर इज अ शिफ्ट फ्रॉम सेव्हिंग अँड कासा टू टर्म डिपॉझिट्स. कारण ओव्हरऑल जर बघितलं आपण तर पब्लिकचा असा शिफ्ट होतो आहे की त्यांना थोडेसे रिटर्न्स हवे असतात, म्हणून सेव्हिंग मधले डिपॉझिट हे साधारणतः टर्म डिपॉझिटमध्ये जातात. त्याच्यामुळं बँकांचा जो काही खर्च आहे ह्याच्यावरचा इंटरेस्ट एक्सपेन्सेस ऑन डिपॉझिट
हा थोडासा वाढला आहे आणि त्याच्यामुळं बँकांना एक साधारण एक क्वेश्चन अशी त्यांनी दिलेलं आहे की तुम्हाला यू विल हॅव टू मोबिलाइज मोर रिसोर्सेस आणि हे रिसोर्सेस कुठे कुठे डायव्हर्ट झालेले आहेत ते सुद्धा बँकांना बघावं लागणार आहे आणि मोर एफर्ट्स ऑन मोबिलायझेशन ऑफ कासा हे मात्र बँकांना निश्चितच घ्यावं लागते. मोरे साहेब, आमच्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी की 100 रुपये डिपॉझिट जर आम्ही बँकेत ठेवलं तर बँका किती कर्ज वाटतात आणि रिझनेबली किती कर्ज वाटायला पाहिजेत? तर साधारण आपण सांगता त्याप्रमाणे जर 100 रुपये जर एखाद्या बँकेकडे डिपॉझिट पडला असेल मोबिलाइज झाला असेल तर त्याच्यावरती बेसिकली पहिल्यांदा CRR 3% आहे. त्याच्यानंतर SLR की ज्या बँकांना गव्हर्नमेंट सिक्युरिटीजमध्ये पैसे ठेवावे लागतात ते साधारण 18% आहे. त्याच्यानंतर बँकांना कॅश सुद्धा जवळ ठेवावं लागतं काही डे टू डे ऑपरेशनसाठी आणि असं जर बघितलं तर 21% हे त्यांना स्वतःकडे ठेवावंच लागतं. CRR आहे, SLR आहे आणि स्वतःची कॅश. तर हे जर सगळं बघितलं तर साधारण 75% to 80% हे बँका कर्ज देऊ शकतात. परंतु सध्याचा ट्रेंड असा आहे की जो काही CD रेशो आहे म्हणजे डिपॉझिट आणि लोन याचा जो रेशो आहे तो रेशो सध्या एलिव्हेटेड आहे. इट इज मोर दॅन 80% फॉर द बँकिंग सिस्टम ॲज अ होल. Some of the banks, particularly the private sector banks and the foreign banks, there the CD ratio sometimes is more than 90-92%. Whereas public sector banks CD ratio is more than 80 and ranging between 80 to 85%. बरोबर. मग आता हे जे तुम्ही म्हणालात प्रायव्हेट सेक्टर बँकांचा क्रेडिट डिपॉझिट रेशो 90% वर आहे, मग हे आणतात कुठून पैसे? हा, दॅट इज अ कन्सर्न. म्हणजे हा रिझर्व्ह बँकेचा कन्सर्न हाच आहे. त्याने जरी फायनान्शियल स्टॅबिलिटी रिपोर्टमध्ये हा बोलून दाखवलेला नसला तरी सुद्धा एक पॉईंट त्याच्यामध्ये महत्वाचा आहे की लिव्हरेज, हाऊ मेनी टाइम्स दे आर लिव्हरेजिंग, लिव्हरेज रेशो त्यांनी दिलेला आहे. ती लिव्हरेज रेशो फॉर पब्लिक सेक्टर बँक इज 6, whereas for private sector bank it is 10. Leverage means they are working on the borrowed capital. So they borrow the capital and they lend. So they may borrow in the money market, they may borrow short term, they may borrow long term. आणि हे जर बॉरोईंग असं करून जर लेंडिंग करत असेल तर ते एक धोक्याची घंटा आहे. कारण बॉरोईंगचा रिपेमेंट त्यांचा बँकेला जो द्यायचा असतो इट इज ऑन अ शॉर्ट बेसिस, व्हेअर इथलं लेंडिंग हे लॉंग टर्म बेसिस आहे. त्याच्यामुळे ऍसेट लायबिलिटी मिसमॅच होऊ शकतं आणि इट मे क्रिएट ए शॉक टू द बँकिंग सिस्टम अँड इट मे क्रिएट ए फायनान्शियल स्टॅबिलिटी इश्यू. मला सारखी HDFC बँक गेल्या काही दिवसांपासून खूप चर्चेमध्ये आहे Yes. वेगवेगळ्या कारणांसाठी. Yes. या HDFC बँकेचा क्रेडिट डिपॉझिट रेशो 2023 मध्ये 110% पर्यंत गेला होता आणि आता पण तो 95% वर आहे. हे कसं काय नेमकं? HDFC बँकेचा रेशो जो गेला होता 110%, द स्पेसिफिक रिझन वॉज दॅट देर वॉज अ अमालगमेशन ऑफ HDFC इन टू HDFC बँक आणि HDFC कडे कुठलेही डिपॉझिट नव्हते. सो द एंटायर दी क्रेडिट पोर्टफोलिओ इट वॉज मोर दॅन 5 lakh crores got transferred into the balance sheet of the HDFC bank. So there was a higher proportion of advances compared to the deposit. So the ratio had breached and it had gone to more than 110%. The HDFC bank had to face, so many consequences. The price, particularly the equity price of HDFC bank had gone down substantially for that particular reason. And RBI had also flagged the concern. त्याच्यामुळे HDFC बँकेने ओव्हर ए पिरियड ऑफ टाइम पर्टिक्युलरली दे फोकस ऑन मोबिलायझेशन ऑफ डिपॉझिट्स आणि असं डिपॉझिट मोबिलायझेशन करत आणि दुसरी गोष्ट त्यांनी क्रेडिटवरती थोडासा कंट्रोल केलेले होते. हे सगळं करून सध्या तो डिपॉझिटचा जो रेशो आहे CD रेशो इट हॅज कम डाऊन बिलो 100%, मे बी इट इज 93-94% ॲज ऑफ टुडे. बट स्टील HDFC बँक हॅज गॉट द हायेस्ट CD रेशो ॲज ऑफ टुडे इन द सिस्टम विच दे आर नाऊ ॲड्रेसिंग. अच्छा. दुसरं एक, सध्या आम्ही कुठेही बाजारात फिरायला लागलो किंवा पेपर उघडला की जाहिरात निघते ती गोल्ड लोनची. तर गोल्ड लोन मध्ये सध्या खूप मोठ्या प्रमाणावर वाढ होते किंवा सध्या मार्केटमध्ये ज्या काही वस्तू आहेत कन्झ्युमेबल आयटम्स आपण ज्याला म्हणतो की फ्रीज असो, वॉशिंग मशीन असो किंवा 2 व्हीलर 4 व्हीलर रेलचेल आहे, याच्यासाठी बँका हवं तेवढं कर्ज द्यायला तयार आहेत. हे वातावरण आहे. याचा एकूण या फायनान्सवर काय परिणाम होतो? This is also area of concern as far as the report is concerned.
ओव्हरऑल जर आपण बघितलं तर पर्सनल सेगमेंटचे जे लोन आहेत ती टोटल जीडीपीच्या 45.5% झालेली आहे. आणि इन द बँकिंग सिस्टीम हे जर आपण बघितलं तर गोल्ड लोन अँड पर्सनल लोन दे आर 58% ऑफ द टोटल क्रेडिट पोर्टफोलिओ ऑफ द बँकिंग सिस्टीम. ह्याचा अर्थ असा झालेला आहे की ही जी काही रिटेल क्रेडिट्स आहेत दे हॅव बीन द फोकस एरिया ऑफ द बँकिंग इंडस्ट्री फॉर क्वाईट अ लॉंग टाइम. आता त्याच्यामध्ये सुरुवातीला ठीक होतं वेन द इंडस्ट्रियल क्रेडिट वॉज नॉट रिअली यील्डिंग अँड द बिग कॉर्पोरेट्स वेर गिव्हिंग ओनली लेसर मार्जिन्स टू द बँक्स. दे फोकस्ड ऑन द रिटेल साइड. But now the retail side, there appears to be some issues. Now the personal loan segment, if it is more than 50%, this is going to cause a distress in the system. आता त्याचं असं आहे की पर्सनल लोन सेगमेंट कुणाला देऊ लागले की छोटे छोटे लोक आहेत, काही छोटा धंदा करत असतील किंवा छोटा उद्योग करत असतील किंवा छोटे सॅलरी अर्नर्स असतील. आणि हा टोटल पर्सनल लोन सेगमेंट हा 49% ऑफ द टोटल पर्सनल लोन आहे. आता हे 49% लोन हे म्हणजे दिस इज अ बॉरोड कॅपिटल. आवर इकॉनॉमी इज बिईंग फ्युअल्ड बाय बॉरोड कॅपिटल असं मी जर स्टेटमेंट केलं तर कदाचित ते चुकीचं होईल असं मला वाटत नाही. बरोबर. म्हणजे ह्या लोकांच्या हातात पैसा नाही परंतु ते बॉरो करतायत आणि ते खर्च करतात, त्यातनं इकॉनॉमी वाढते आहे. मला वाटतं दिस इज नॉट ए गुड साईन ऑफ ए गुड इकॉनॉमी. तर हे जे आहे तर उद्या चालून समजा असं झालं की आता बऱ्याचशा काही लोकांच्या नोकऱ्या गेल्या, मध्यंतरी काही युनिट्स बंद झाले किंवा काही मिसहॅप्स झाले तर देर इज गोइंग टू बी अ डेलिक्वेन्सी इन दिस पर्टिक्युलर लोन. आणि अल्टिमेटली इट इज गोइंग टू बी अ थ्रेट टू द बँकिंग इंडस्ट्री ऍज अ होल. आणि पर्टिक्युलरली याच्यामध्ये पब्लिक सेक्टर बँकेच्या हे जे काय आहेत लोन्स हे जास्त आहेत. मे बी ते प्रायव्हेट बँकेत थोडं कमी आहे, फॉरेन बँकेमध्ये अजून कमी आहे. परंतु हे संबंध जे काय आहे याच्यावरती क्वेश्चन आपल्याला घ्यावं लागेल. परंतु दुसरा एमर्जिंग ट्रेंड याच्यामध्ये असा आहे की याच्यामध्ये डिफॉल्ट रेट मात्र कमी आहे सध्या ऍज ऑफ टुडे. म्हणजे डिफॉल्ट रेट आता जर बघितलं तर ऍग्रिकल्चर सेक्टरमध्ये खूप मोठा दाखवला आहे. इट इज मोर दॅन 5%. whereas in this particular segment default rate is only 1%. त्याचा दुसरा अर्थ असा होऊ शकतो की बँक्स आर सिलेक्टिव्ह. म्हणजे ज्या लोकांचे बॉरोवरचे प्रोफाईल हे चांगलं आहे, ज्यांची क्रेडिट प्रोफाईल चांगली आहे, क्रेडिट रिपेमेंट हिस्ट्री सुद्धा चांगली आहे, अशा लोकांना हे सिलेक्टिव्हली कर्ज देत आहेत. ह्याचा दुसरा एक असा मुद्दा होऊ शकतो की ज्याचं प्रोफाईल चांगलं नाही आहे असे लोक डिप्राईव्ह पण होऊ शकतात. पण ओव्हरऑल पर्सनल लोन सेगमेंट हॅज इनफॅक्ट ही फार मोठं वाढलेलं आहे. त्याच्यावरती थोडंसं कंट्रोल करणं हे बँकिंग इंडस्ट्रीला गरजेचं आहे सो दॅट देर इज नो बबल अँड देर आर नो ॲडवर्स इफेक्ट ऑन द इंडस्ट्री ॲज सच. आणखी एक सतत टर्मिनॉलॉजी वापरली जाते, हाऊस होल्ड डेप म्हणजे नेमकं काय? हाऊस होल्ड डेप्ट याच्यावरती सुद्धा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या रिपोर्टमध्ये एक स्पेशल चार्टर दिलेला आहे. हाऊस होल्ड सेक्टर. आता हाऊस होल्ड सेक्टरचं जे डेट आहे हे बेसिकली तेच मी सांगत होतो तुम्हाला 45.5% इज हाऊस होल्ड सेक्टरचं डेट आहे. हाऊस होल्ड सेक्टरचं डेट म्हणजे तुम्ही आम्ही सगळे मिळून जे काही कर्ज घेतो जनरल अदर दॅन द इंडस्ट्री, हे जे काही कर्ज आहे ते हाऊस होल्ड सेक्टरचं कर्ज आहे. आता हाऊस होल्ड सेक्टरचं कर्ज जर 45% ऑफ जीडीपी असेल तर याचा अर्थ इंडेटेडनेस टू दी पब्लिक इज मच हायर. आणि हे हाऊस होल्ड सेक्टरचं डेट म्हणजे हेच पर्सनल लोन आहे. ह्याच्यामध्येच कन्झ्युमर लोन येऊ शकतील, ह्याच्यामध्येच हाऊसिंग लोन येऊ शकतील, ह्याच्यामध्येच रिटेल लोन येऊ शकतील. म्हणजे हे हाऊस होल्ड सेक्टरचं डेट हे सगळे डेट आहे दॅट इज फंडेड बाय दी बँकिंग इंडस्ट्री. आणि म्हणून हाऊस होल्ड सेक्टरच्या डेटवरती आता जे रिटेल सेक्टर तुम्ही आता जे म्हणलात ते हे बेसिकली तेच आहे की पर्सनल लोन सेगमेंट जो आहे की जो आता वाढला आहे 58% जो टोटल याच्यामध्ये आहे बँकिंग इंडस्ट्रीमध्ये, हाऊस होल्ड सेक्टरचाच रोल त्याच्यामध्ये खूप मोठा आहे. आणि म्हणून ह्याच्यावरती जास्त फोकस करणं हे बँकिंग इंडस्ट्रीला एक क्वेश्चन या रिपोर्टमधून दिलेलं आहे. म्हणजे थोडक्यात आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये सध्या ऋण काढून सण साजरे करायची एक टेंडन्सी मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. असंच आहे. दुसरा एक मुद्दा आहे की सध्या जगभरामध्ये अनेक अडचणी सामोरं जावं लागतंय जगाला. सुरुवातीला रशिया युक्रेन वॉर झालं, नंतर आता होर्मुझची खाडी किंवा इराण आणि इस्रायल अमेरिका युद्ध, आणि त्याच्यामुळे भारतामध्ये पेट्रोलच्या किमती वाढल्या वगैरे, या सगळ्याचा बँकिंगशी काही संबंध आहे? हे निश्चितच आहे. कारण बँकिंग इंडस्ट्री ही बेसिकली इट इज अ डिपेंडंट इंडस्ट्री. इट इज टोटली डिपेंड ऑन द रिअल इकॉनॉमी. आता रिअल इकॉनॉमीमध्ये जे काही चेंजेस होतात ते संबंध चेंजेस त्याचे इफेक्ट हे बँकिंग इंडस्ट्रीवर म्हणजे फायनान्स इंडस्ट्रीवरती होतच असतो. तर आता याच्यामध्ये बेसिकली असं आहे की आपला सध्या जो काही तुम्ही सांगितला की हा जो हॉर्मुझचा जो काही इश्यू आहे किंवा वार जे झाला म्हणजे जिओ पॉलिटिकल कन्सर्न जे आहेत
they are now occupying the major space for discussions among the top elecons of the industry. आता त्याच्यामध्ये हा जो आहे याच्यामध्ये एलिव्हेटेड प्राइसेस ऑफ दी ऑइल इम्पोर्ट आपल्याला जो काय आपण करतोय बेसिकली आवर इकॉनॉमी इज डिपेंडेंट ऑन इम्पोर्टेड ऑइल. तर इम्पोर्टचा जो आपला खर्च आहे इट इज मच मोर, जवळजवळ 14-15 लाख कोटी रुपये आपल्याला इम्पोर्टवरती खर्च करावा लागतो. आणि हे इम्पोर्ट केलेलं ऑइल ज्यावेळेस आपण रिटेल सेक्टरमधून विकतो त्यावेळेस त्याच्या किमती वाढलेल्या आहेत. 2 वेळेस किमती लोकांना लागल्या आहेत, त्याच्यामुळे इन्फ्लेशन त्याच्यामध्ये वाढणारच आहे. बरोबर. हा एक मुद्दा. हे इन्फ्लेशन वाढलं की अल्टिमेटली आपले दुसरा मुद्दा हा आहे की इन्फ्लेशनच्या बरोबर फिस्कल डेफिसिट पण वाढणार आहे, कारण गव्हर्नमेंटचं बॉरोइंग हे याच्यामध्ये वाढणार आहे. व्हॉट एव्हर फिस्कल डेफिसिट वॉज प्रोजेक्टेड, म्हणजे साधारण 16 लाख कोटीचा फिस्कल डेफिसिट प्रोजेक्ट केलेला होता, पण मागच्या 3 महिन्यात जवळजवळ 3 लाख कोटींनी आपलं इम्पोर्ट वाढलेलं आहे. आता एवढे जर इम्पोर्ट वाढले असेल तर वी नीड मनी फॉर दॅट. आणि हे पैसे आपल्याकडे नाही आहेत, पर्टिक्युलरली फॉरेन करन्सीमध्ये पैसे आपल्याजवळ नाहीच नाही. परंतु हे पैशाचा अल्टिमेटली आपल्याला FCNRB जसं आरबीआयने काही मेजर्स घेतलाय, बरोबर, हा संबंध जो काही डेफिसिट आपल्याला जर करायचा असेल तर त्यासाठी मेजर्स एवढे घेतलेत की पर्टिक्युलरली FCNRB जे डिपॉझिट आहे 30 सप्टेंबर पर्यंत त्याचे लेट लिबरलाइज केलेले आहेत. मी आजच सकाळी बघत होतो एका ओल्ड प्रायव्हेट सेक्टर बँकेने तो रेट 7.5% दिलेला आहे, विच इज हायएस्ट इन फॅक्ट. आज अजून एक दुसरी प्रायव्हेट सेक्टर बँकेने तो 7.45% दिलेला आहे. मला वाटतं ती काही येस बँक वगैरे काहीतरी आहे. तर हे एवढे रेट वाढवलेले आहे कारण ह्याच्यामध्ये हेजिंग कॉस्ट जी आहे ही हेजिंग कॉस्ट इज गोइंग टू बी बोर्न बाय द रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कम्प्लिटली. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने दुसरं एक हे केलं आहे, इनिशिएट केलं आहे स्टेप, की जे काही फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर आहेत जे आपल्या इक्विटी मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात त्याच्यामध्ये त्यांची जी काही इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्यावरचा तो कॅपिटल गेन टॅक्स त्यांनी टोटली वेव केलेला आहे. त्याचबरोबर इंटरेस्ट म्हणजे बॉन्ड वगैरे मध्ये इश्यू केल्यानंतर इंटरेस्ट त्याच्यावरचा जे काही इंटरेस्टवरती जे काही इन्कम टॅक्स लागत होता तो त्यांनी वेव केलेला आहे. आणि ऑटोमॅटिक रूट फॉर फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट की ज्याच्यामध्ये 10 वर्षाचे 15 वर्षाचे 20 वर्ष 30 वर्ष जे गव्हर्नमेंट बॉन्ड्स आहेत त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक रूटमध्ये हे लोक इन्व्हेस्ट करू शकतात. आणि हे आधी त्यांना इन्सेंटिव्ह दिलेलेच आहेत की कॅपिटल गेन्स टॅक्स लागणार नाही, इंटरेस्टवरचा इंटरेस्ट माफ होणार आहे. तर हे संबंध जे काही आहे त्याच्यामधून साधारण 50 ते 55 बिलियन डॉलर्स आपल्याकडे येऊ शकतील असं आरबीआयला कयाचं आहे. आता सध्या जर आरबीआय आपले जर रिझर्व्ह बघितले तर आपले फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह हे बरेचसे कमी झालेले आहेत कम्पेअर टू द 26 फेब्रुवारी पोझिशन. तर मला वाटतं या संबंध गोष्टीचा इम्पॅक्ट हा रिअल इकॉनॉमीवरती होतच असतो. आणि हे संबंध इम्पॅक्ट जे रिअल इकॉनॉमीवरती झालेले आहे ते नॅचरली बँकिंग इंडस्ट्रीवरती पर्क्युलेट होऊन बँकिंग इंडस्ट्रीवरती त्याचा परिणाम होणार आहे. कारण एकदा तुमच्या कॉस्ट वाढल्या, इन्फ्लेशन वाढलं की तुमच्या कॉस्ट वाढतात. आणि आपण बघितलंय की मागच्या 25-26 संबंध वर्षामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो रेट जो आहे तो स्थिर ठेवलेला आहे. नाव विथ द इन्फ्लेशन इन द इकॉनॉमी मे बी द रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया विल हॅव टू आयदर मे थिंक ऑफ रेझिंग द रेपो रेट्स. रिसेंटली some of the global banks have raised their rates, policy rates. So maybe that if that condition again prevails in our country and rates are raised, so the cost of credit will also go up, and ultimately the hit will be on the public, the common man. म्हणजे ओव्हरऑल आज बँकिंग मध्ये जे एक फील गुडचं वातावरण आहे त्या संदर्भामध्ये या रिझर्व्ह बँकेच्या फायनान्शियल स्टेबिलिटी रिपोर्टमध्ये त्यांनी अनेक कॉशन्स दिलेले आहेत. ती कॉशन वाढतं कर्ज जे लोक मोठ्या प्रमाणावर घेत आहेत तो कर्जबाजारीपणा ही एक कॉशन आहे. किंवा त्याच्याबरोबर महागाई वाढली तर पुन्हा व्याजदर वाढू शकतात, ही पण एक दुसरी कॉशन आहे. डिपॉझिट्स कमी वेगाने वाढतायत, कर्ज मोठ्या वेगाने वाढतायत, त्यातून निर्माण झालेले प्रश्न हा पण फायनान्शियल स्टेबिलिटी मध्ये निर्माण झालेला कॉशन आहे. सगळ्यात शेवटी मला एका गोष्टीची काळजी वाटते की आज पेपर कुठलाही उघडला की पहिल्या पानावर एक तरी बातमी त्या डिजिटल फ्रॉड बद्दल असते. एकीकडे डिजिटलायझेशनचा सारखा घोषा चालू आहे. देशात डिजिटल इकॉनॉमी झाली पाहिजे, डिजिटल बँकिंग झालं पाहिजे, पण त्याच्याबरोबर रोज जे लोक बँकिंग व्यवहार करतायत त्यांना डिजिटल फ्रॉडला सामोरं जावं लागतंय. या संदर्भात काही या रिपोर्टमध्ये उल्लेख आहे फायनान्शियल स्टेबिलिटी रिपोर्टमध्ये? डिजिटल फ्रॉड विषयी सुद्धा याच्यामध्ये सांगितलंच आहे
पर्टिक्युलरली याच्यामध्ये एक चॅप्टरच त्यांनी त्याच्यावर दिलेला आहे. आणि हा दिस इज अ ग्रेट मेजर थ्रेट टू द बँकिंग इंडस्ट्री. आणि सर्वसामान्य माणसाला या थ्रेट्स कळत नाहीत. त्याच्यामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकिंग इंडस्ट्रीला सांगितलं की तुमचं जे काही कॅपिटल आहे, यू हॅव टू स्पेअर लॉट ऑफ मनी ऑन दी अपग्रेडेशन ऑफ टेक्नॉलॉजी, सो दॅट की तुमचे जे काही फ्रॉड होत आहेत हे फ्रॉड होऊ नये. आणि फ्रॉड झाल्यानंतर सर्वसामान्य माणसाच्याच अकाउंटमधून फ्रॉड होतात, मोठ्या अकाउंटमधून फ्रॉड होत नाहीत. तर ह्याच्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकांनाच क्वेश्चन केलंय, बिकॉज नो बडी एल्स कॅन डू इट. इट इज द बँक्स हू हॅव टू टेक इनिशिएटिव्ह. So major part of their capital has to be spared for technology upgradation, and with technology upgradation only this can be to some extent contained. आता मला एक फायनल वर्ड तुमचा सांगा की या फायनान्शियल स्टेबिलिटी रिपोर्टला समअप करताना तुम्ही काय सांगाल या रिपोर्ट बद्दल? ह्या फायनान्शियल स्टेबिलिटी रिपोर्टला समअप करताना मी हे सांगेल की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने असं बँकिंग इंडस्ट्रीविषयी निश्चितच बँकिंग इंडस्ट्री रेझिलियंट आहे. त्याच्यानंतर पब्लिकनी जे काही त्यांनी डिपॉझिट बँकेमध्ये ठेवले आहे, दे आर व्हेरी सेफ. देर इज नो कॉज ऑफ कन्सर्न ॲज फार द पब्लिक इज कन्सर्न. आणि जे काही क्वेश्चनच्या काही गोष्टी दिलेल्या आहेत, व्हेरी म्हणजे अगदी लाईटर वेनमध्ये त्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. दे आर टू बी टेकन केअर बाय द बँकिंग इंडस्ट्री ॲज अ होल. आणि बँकिंग इंडस्ट्री, मला वाटते बँकिंग इंडस्ट्रीला त्या गोष्टी समजलेल्या आहेत. आणि बँकिंग इंडस्ट्री विल डेफिनेटली टेक केअर ऑफ ऑल दोज थिंग्स, सो दॅट देर इज नो थ्रेट टू द फायनान्शियल स्टॅबिलिटी ऑफ द इंडस्ट्री. सो ओव्हरऑल द रिपोर्ट इज कॉशियस. आय मीन दिस ऑप्टिमिस्टिक इज व्हेरी मच इज देअर. ऑप्टिमिस्टिक रिपोर्ट आहे, पण थोडी क्वेश्चन सुद्धा त्याच्यामध्ये दिलेली आहे. ओव्हरऑल रिपोर्टमधली जर का आपण संबंध डाटा जर वाचला तर आपल्याला एवढ्या रिव्हिलिंग गोष्टी कळतील. रिपोर्ट्स नॉट ओनली सेज टॉक्स अबाउट द बँकिंग इंडस्ट्री. रिपोर्टमध्ये आपल्याला म्युच्युअल फंड इंडस्ट्री, रिपोर्टमध्ये आपल्याला इन्शुरन्स इंडस्ट्री, ह्याच्या बाबतीत एवढी इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे त्यांनी की ती इन्फॉर्मेशन आपल्याला वाचल्यानंतर आपल्याला कदाचित आपल्याला वाटेल की यातल्या बऱ्याच गोष्टी आपल्याला माहिती नाही आहेत. आता बघा, आपल्याकडे स्टॅबिलायझिंग इफेक्ट जो आहे मार्केटमध्ये, 26 फेब्रुवारीच्या नंतर आपलं इक्विटी मार्केट एवढं गडगडलेलं होतं की त्याला स्टॅबिलायझिंग इफेक्ट आपल्याला डीआयआयने दिला. डीआयआय मध्ये सगळे म्युच्युअल फंड, पेन्शन फंड, इन्शुरन्स हे सगळे पैसे आहेत. डीआयआयने $30 बिलियन हे संबंध आतापर्यंत काढलेले, विच इज हायएस्ट ड्युरिंग द लास्ट 2.5 decades. तर हा एक स्टॅबिलायझिंग रिपोर्ट हे दिलेला आहे. तेव्हा चांगल्या गोष्टी बऱ्याचशा त्याने आपल्या समोर सांगितलेल्या आहे की विच इज व्हेरी रिअश्युरिंग की येस, इकॉनॉमी इज रिअश्युरिंग. आणि ऍट द सेम टाइम इंडस्ट्रीला काही क्वेश्चन द्यायचे ते त्यांनी अत्यंत सौम्य भाषेत त्या दिलेल्या आहेत, सो दॅट दे विल टेक अप्रोप्रिएट केअर अँड सॉफन दॅट टोन ऑफ दॅट पर्टिक्युलर रिपोर्ट. बरोबर. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणलं की त्याच्याभोवती गूढता असते. आणि फायनान्शियल स्टेबिलिटी रिपोर्ट ही जी टर्मिनॉलॉजी आहे ही हायली टेक्निकल टर्मिनॉलॉजी आहे. आणि पण एक गोष्ट खरी आहे की आपली बँकिंग, आपले व्यवहार आणि आपलं रोजचं जगणं याचा आता या सगळ्या घडामोडीशी इतका जवळचा संबंध आहे की अपरिहार्यपणे या सगळ्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत. आणि हेच तर या बँकिंग एज्युकेशन ट्रेनिंग रिसर्च अकादमीचं प्रयोजन आहे. म्हणून बेटराच्या वतीने आम्ही बँकिंगशी निगडीत, फायनान्सशी निगडीत या आणि अशा अनेक विषयांवर पॉडकास्ट, डिस्कशन्स, वेगवेगळे कार्यक्रम संघटित करतोय. आणि पर्याय या यूट्यूब चॅनलद्वारे ते रेग्युलरली रिलीज करतोय. तुम्हाला हा कार्यक्रम कसा वाटला? तुम्हाला आवडला, नाही आवडला? तुमच्या काही सजेशन्स, टीका टिप्पणी असेल तर जरूर कॉमेंट बॉक्समध्ये द्या. या आणि अशा अनेक विषयांवर आम्ही नियमितपणे तुमच्यापर्यंत माहिती पुरवणार आहोत. पर्याय यूट्यूब चॅनल हे इतर अनेक यूट्यूब चॅनलपैकी एक नाही, तर ही एक चळवळ आहे. ही जी चळवळ आहे ही आर्थिक साक्षरतेची चळवळ आहे, वित्तीय साक्षरतेची चळवळ आहे, डिजिटल साक्षरतेची चळवळ आहे, जी तुम्हाला एम्पॉवर करणार आहे, तुम्हाला अधिकाधिक जागरूक करणार आहे. त्यातून तुमचे आर्थिक व्यवहार तुम्हाला स्वतःला अधिक चांगल्या प्रमाणे संघटित करण्यासाठी मदत होणार आहे. अंबोरे साहेब, आज तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या प्रेक्षकांना ग्लोबल हा जो काय फायनान्शियल स्टेबिलिटी रिपोर्ट हा गूढ विषय खूप चांगल्या, सोप्या, सरळ भाषेमध्ये समजावून सांगितलं. तुमचे खूप खूप आभार.
या आणि अशाच विषयांवर बोलण्यासाठी आम्ही तुम्हाला नियमितपणे आमंत्रित करणार आहोत. पुन्हा एकदा भेटू आपण. आता इथेच थांबतो. देविदास तुळजापूरकर, पर्याय फाउंडेशन. नमस्कार. नमस्कार.